नमस्कार. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बोरसर बुद्रुक या ठिकाणी आलो. या ठिकाणी मार्गदर्शक स्वयंपूर्ण जिवंत समाधी 750 वर्षापूर्वी त्यांनी इथं समाधी घेतलेली आहे. या ठिकाणी विशेष म्हणजे आज गावकऱ्यांनी शिवपुराणाचं आयोजन केलं होतं. आता शिवपुराणाचे वाचक महाराज ते आपल्या सोबत आहे. याचं महत्त्व काय आहे ते आपण थोडक्यात त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव ऋषिकेशपुरी महाराज. मी राहणार बेलापूर गाव, जिल्हा अहिल्यानगर. इथून मी आलेलो आहे. आता हे शिवपुराण किती दिवसापासून वाचतात? हे तसं शिवपुराण 7 दिवसाचे, पण मला वाचायला कमीत कमी 2014 पासून मी वाचण्यासाठी सुरुवात केलेली. माझा अभ्यास पूर्ण केला मी वृंदावनमध्ये, त्याच्यानंतर काशीमध्ये, आणि त्याच्यानंतर मी शिवपुराण वाचण्यासाठी या वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलो असतो. शिवपुराणाचं महत्त्व काय थोडक्यात सांगता येईल का? हो, शिवपुराण किमपी वटनः सुखम अस्ति, ज्याच्यामुळे जीवनामध्ये मनामध्ये आपल्या सर्व भावनांमध्ये जे सहकार्याने जे आनंद प्राप्त होतो, ते आनंदाचं जर कोणतं साधन असेल तर ते फक्त शिवपुराण आहे, जो सर्व गुणांवर सर्व प्रयत्नांमध्ये अनेक देवितांमध्ये देखील आपण सर्व कार्य करीत असतो. तर संपन्न कार्य करून मनाला समाधान देणार जर काही असेल तर थोडक्यात ते शिवपुराण. म्हणजे एकंदर जो 7 दिवसाचा कालावधी असतो, या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये शिवपुराण पूर्ण होतं का? हो, शिवपुराण पूर्ण व्हायला खूप कालावधी लागत असतो. हे सगळं 24,000 श्लोकाचं असतं. त्याच्यामध्ये 7 संहिता असतात. पण आपण जसं म्हणतो, एखादा वृक्ष असल्यानंतर पूर्ण वृक्ष नव्हे तर वृक्षाच्या फळाचं महत्त्व असतं, तसंच या ठिकाणी याचा सार म्हणून या कथा असतात. या कथामधून या पूर्ण शिवपुराणाची प्रचिती या सर्व श्रवणकर्त्याला द्यायची असते आणि श्रवण करून त्यांना ती पूर्णता प्राप्त करायची असते. ठीक आहे. एकदम चांगली अशी माहिती दिली महाराजांनी. शिवपुराणाचं महत्त्व सुद्धा सांगितलं आहे आणि हे 7 दिवसामध्ये शिवपुराण पूर्ण सांगितलं जातं. या न्यूजसाठी LV पवार. नमस्कार. काल माझ्याकडून चुकून 2 नावं राहिली होती, त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो. मुझको